बच गया साला। आएगा ना भिड़ो खत्म। ओह माय गॉड वाओ। हाय फ्रेंड, नमस्कार. तर तुम्ही बघू शकताय आज आम्ही आलो आहे टिकूजनी वाडीला. तर पुढचा प्रवास कसा असेल आणि आम्ही किती एन्जॉय करू तो व्हिडिओ आपण पूर्ण शेवटपर्यंत बघायचा. चला. तर तुम्ही बघू शकताय आपण या टिकूजनी वाडीमध्ये किती एन्जॉय केला आणि किती मजा मस्ती केली आणि किती तिकीट लागले, किती काय सर्व काही आपण डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यांनी, अजिबात स्किप करायचं नाही, कारण की खूप छान छान तुम्हाला पण एन्जॉय होणार आहे असा व्हिडिओ आहे आणि कॉमेडीही खूप. त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये आलो. गेटच्या आतमध्ये येताच समोरच तिकीट घर दिसतं तुम्हाला, तिथं तिकीट काढायचं. तिकीट काढून लगेच आतमध्ये यायचं आणि सगळे आधी म्हटलो की सगळे राईड वगैरे असतील जेवढे आपण तेवढ्या सगळे खेळून घेऊ, मग नंतर वॉटर पार्कला जाऊ आपण. त्याच्यामुळे आम्ही पहिले लहान मुलांना बसवलं त्यांच्या पाळण्यात. मग त्याचबरोबर इथं एक म्हणजे असं वाटलं की बाबा मध्ये जाऊन हे जे गेम्स वगैरे सगळे जे काही असेल यांना तिकीट असेल बा असं वाटलं, पण नाही, यांना तिकीट नाही आहे. तुम्ही जे बाहेर काउंटरला जे तिकीट काढलं आहे ना त्याच्यातच तुम्ही सगळे राईड खेळू शकताय. कुठलीही राईड असली या पार्कमधली ते तुम्ही खेळू शकताय. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आम्ही पहिल्या राईडमध्ये बसलेलो आहे, त्यानंतर दुसऱ्या राईडमध्ये बसलो. तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही तारक मेहताचा शो बघितला असेल तर त्याच्यात तुम्ही बघितलं आहे बापूजी या गाडीत बसलेला होता, तर त्याने किती एन्जॉय केलं होतं. खूप एन्जॉय, आम्हीही खूप एन्जॉय केला आणि सगळ्यात जास्त एन्जॉय आम्हाला ह्या गाडीत बसल्यावर आला. त्याचबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या राईडला गेलो. दुसरी राईड म्हणजे बघूनच इतकं आश्चर्य वाटत होतं की बसावं की नाही हा एक प्रश्न पडला होता, पण बसल्यानंतर एवढं छान वाटलं ना, खूप छान वाटलं. आम्ही खूप एन्जॉय केला, इथं पण खूप एन्जॉय केला. तुम्ही बघू शकताय इतका भारी एन्जॉय केला ना. अजून पुढे खूप मज्जा मस्ती येणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि जर इथपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि लहान मुलांनाही खूप सारे गेम्स आहेत खेळायला, खूप सारे गेम खेळतात लहान पोरं. हा पाळणा तर मी म्हटलं आता आयुष्यात मी कधीच बसणार नाही या पाळण्यात, एवढी भीती बसली मला या पाळण्याची, कारण की तो डायरेक्ट उलटान पलटा करत होता ना, तर मन एकदम पूर्ण घाबरत होतं. त्याचबरोबर एक रेलगाडी, त्या रेलगाडीमध्ये बसलो, ती खूप छान होती, खूप एन्जॉय केला. बरेचसे असं की बुवा आम्हाला वेळच पुरला नाही, आम्ही बाकीचे राईड सोडून दिल्या म्हणजे 2 वाजले, 2 वाजता त्यांचा जेवणाचा टाईम होतो. त्याच्यामुळे त्यांनी लगेच म्हणे बंद झालं आहे, 2 वाजता जेवणाचा टाईम असतो. त्याच्यामुळे नंतर मग आम्हाला वॉटर पार्कला बी जायचं होतं, त्याच्यामुळे आम्हाला वेळच नव्हता. त्याच्यामुळे बाकीचं तुम्ही जात असाल तर लवकर आणि खूप घाईत आपल्याला सगळे गेम्स आणि नंबर लावावं लागतात, प्रत्येक ठिकाणी नंबर असतो. तुम्ही बघितलं असेल पाळण्यातून आम्ही ही राईड बघितली, आम्हाला माहीत पण नव्हतं इकडच्या साईडला पण आहे बॉस. लगेच आम्ही तिकडच्या साईडला पळालो आणि ह्या राईडमध्ये बसलो. इतकी छान म्हणजे खूप छान होती. याच्यात लहान पोरंसुद्धाही बसू शकतात. त्याचबरोबर एकच नंबर म्हणजे खूपच डेंजर राईड. तुम्ही तारक मेहताच्या शोमध्ये बघितलं असेल ही राईड कशी आहे बॉस, त्यांनी एकदम स्पष्ट वरून दाखवलेलं आहे. बाप रे, म्हणजे खूप अवघड आहे. तुम्ही बघू शकता किती रांगेत उभं राहिलो आम्ही आणि मग आमचा नंबर लागला. तुम्ही बघू शकताय म्हणजे अवघड, म्हणजे खूपच अवघड म्हणजे एन्जॉय बी झाला खूप, भीतीही वाटत होती खूप, पण बसायचंही होतं, पण त्याच्यापेक्षा बसून खूप भारी वाटलं आम्हाला. खूप छान, खूप एन्जॉय केला. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण शेवटपर्यंत बघा. आमचे एकेकाचे नंबर लागत होते, आम्ही एक जण असे बसत होतो आणि एक जण जात होतो. ते म्हणजे खुश आणि माझा भाचा आहे लहान, ते काही बसलेच नाही. त्याचबरोबर मी आली होती माझ्या नंदेच्या घरी ठाण्याला, मग तिथं आम्ही त्यांच्यासोबत आलो होतो. माझे नणंद, माझे नंदई भाऊ, परत भाचा भाची, आमची अशी फॅमिली ट्रिप होती ही आमची छोटीशी, पण खूप छान. ही तर इतकी डेंजर होती ना, डायरेक्ट खाली उतरल्यावर डायरेक्ट असं मळमळ होत होतं. आणि तुम्हाला सांगते
तुम्हाला जायचं असेल ना, आधी फक्त थोडा नाश्ता करून घ्यायचा, नंतर मग गेम वगैरे खेळून हे सगळे पाळणे खेळून मग जेवण करायचं. आधीच्या आधी जर जेवण केलं तर सगळं तुमचं निघून जाणार आहे. कारण की बरेचसे असे केस होते की बुवा ते मीटिंग करून द्यायचे. पण खूप छान एन्जॉयला. आम्ही फक्त नाश्ता करून गेलो होतो. त्याचनंतर दुपारची जेवणाची वेळ झाली. आम्ही मस्त छोले पुरी खाल्ली, खूप छान आणि खूप टेस्टी होती. त्यानंतर आम्ही वेलकम केलं वॉटर पार्कला. तर आता आम्ही आलो वॉटर पार्कला. त्याचं म्हणजे एंट्री बघा तुम्ही किती छान आहे. त्याची एंट्रीच म्हणजे खूपच छान आहे. तुम्ही बघू शकता लाईट वगैरे मध्ये जाताच म्हणजे बाप तिथं तर खूपच गर्दी होती. जेवढी ते राईड खेळायला नव्हती ना तेवढी गर्दी इथं होती वॉटर पार्कमध्ये. कारण की उन्हाळ्याचे दिवस होते ना, त्याच्यामुळे खूपच गर्दी होती. मी बघूनच खूप म्हणजे खुश झाले की बुवा आता खूप एन्जॉय आणि खूप मज्जा मस्ती करणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये आलो. एवढे इथं पण एवढे सारे राईड होते ना, खूप सारे होते. तुम्ही खूप सारे वस्तू इथं सगळ्यातच डेंजर बाबा. मी सगळ्या खेळली पण भीतीही लई वाटली, पण भारी एन्जॉय केला आम्ही खूप. आणि ही तर डायरेक्ट 4थ्या फ्लोअरवरून होती. 4थ्या फ्लोअरवरून हे बलूनचं 4थ्या फ्लोअरवरून तुम्ही बघू शकता किती उंच आहे. आणि एवढी आतमध्ये एवढी भीती वाटत होती ना, खूप भीती वाटत होती. पण कुशचे पप्पा असल्यामुळे मला कसली भीती वाटली नाही. आम्ही सगळ्या राईड खेळल्या, पण मी काही तुम्हाला दाखवू शकली नाही कारण की व्हिडिओ काढायला वेळच नव्हता. मलाच एवढी भीती वाटत होती. कोणी राहिलं ना व्हिडिओ काढायला सोबत मग भारी वाटतं. त्याचबरोबर कुशने तर एवढा एन्जॉय केला आहे ना, कुशने खूपच एन्जॉय केला. आणि गाणे सॉन्ग एवढी छान मजा मस्ती आली ना, खूप मजा मस्ती आली. आम्ही खूप मजा मस्ती केली. बरेचसे शूट करू शकली मी, बरेचसे शूट करू शकली नाही मी. त्याचबरोबर आता तुम्हाला सांगते मी आम्हाला या वॉटर पार्कमध्ये किती तिकीट लागलं. तर प्रत्येकी तिकीट होतं 99 म्हणजे 1000 रुपये तिकीट होतं याचं एका जणाचं. ते लहान असो की मोठे असो, फक्त 3 फुटापेक्षा जर उंच मुलं असतील तर त्यांचं तिकीट लागत नाही. म्हणजे जसं की माझ्या कुशचं तिकीट आम्हाला लागलं नाही कारण की तो 3 फुटापेक्षा खालीच होता. असा होता आमचं तिकीट. आणि त्याचबरोबर जेवणाचंही वेगळं तिकीट असतं.